अचानक आले तिकीट चेकर आणि मी थोडंसं घाबरून गेले कारण माझं तिकीट लवकर सापडत नव्हतं. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला जसं की माहिती आहे, मी 4-5 दिवसापूर्वी गावाकडे आले होते अंबडला आणि आता मी निघाले पुण्यासाठी. आता मी आहे पैठणला आणि हे आहे खूप छान दृश्य. आमची बस थांबली आता इथे जेवण्यासाठी आणि मी इथलं काहीच नाही घेतलं. मला काही आवडत नाही असं बाहेरचं. श्रद्धाच्या मम्मीने दिले होते ड्रायफ्रूट्सचे लाडू. ते 2 ड्रायफ्रूट्सचे लाडू खाल्ले आणि त्यावरच आहे मी आता. थोड्या वेळ थांबल्यानंतर आमची बस निघाली आता पुढे. फायनली वाकडेवाडी बस स्टॉपवर आम्ही पोहोचलेलो आहे. बस स्टँडच्या बाहेर आल्यानंतर लगेच मला निगडी बस लागली आणि मी चढले आता बसमध्ये. बसमध्ये चढून थोडा वेळच झाला होता की आले तिकीट चेकर्स आणि मी ठेवलं होतं तिकीट कुठे मला सापडत नव्हतं. नंतर फायनली सापडलं आणि आता मी आहे मोरवाडीमध्ये. आता मला इथून घ्यायचं आहे ऑटो घरकुलसाठी. इथे ऑटोवाल्याला विचारलं तर त्याने 110 रुपये सांगितले घरकुलसाठी. त्यानंतर मी घेतला आहे शेअरिंग ऑटो. शेअरिंग ऑटोने मला सोडलं आहे घरकुलमध्ये 20 रुपयामध्ये. ऑटोच्या थोडंसं बाहेरच असल्यामुळे मला हा व्ह्यू काढता आला. घरकुलला उतरल्यानंतर मी निघाले आता आमच्या फ्लॅटकडे. इथून मला 1 ते 1.5 किलोमीटर आत जायचं आहे. इथून मला काही ऑटो मिळणार नाही आहे, त्यामुळे मी निघाले चालतच. थोड्या वेळ चालल्यानंतर मी आले आता सोसायटीमध्ये. मला आलं आहे थोडं टेन्शन कारण चावी कुठे ठेवली आहे बॅगमध्ये मला माहिती नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.